याचं तर नावच ठाऊक नाहीये मला. कोणत्या नावानं हाक मारू? अरण्यपुत्र, अरण्यपुत्र. ऋणी आहे मी तुमची, ऋणी, ऋणी. साऊ, ए सावित्री. कुंभ पदार्थ असेल. कोण करीत हे पदार्थ? नवा दिसतोस नगरात. हा हा, पण मग सांगा ना, कोण बनवित हे पदार्थ? मग पाहायला मिळेल. त्यात काय बघायचं? मुद्रा द्यायच्या, हवं ते घेऊन जायचं. आमच्याकडे सगळ्या चीज वस्तू उत्तम दर्जाच्या असतात. बोला, काय हवंय तुम्हाला? ना मज नको, आम्ही चाललो. यासी द्या. हा घेत काहीतरी. थोडी घेत मिठाई करवंदा, तर तुझ नको ती. अच्छा, आम्हाशी उंब भूक लागीत म्हणून मुद्रा न देता चोरून मिठाई खात. हे नगरातील कुटुंबे जेव्हा आपल्या रानाशी नेत, फळ उरबाडून घेत, तेव्हा देत ते आपल्याशी मुद्रा. अरे, हे काय बोलीत तुम्ही? मग त्याही मध्ये आणि आपल्यात काय फरक? ना चोरून ना खात आपण. पण सत्तू, आता मुद्रा ना मोदी तर काहीच खाईच ना मिळत. तर मग चलत आपण सरी सरी आपल्या घरास येईन. हा माशय, ठीक आहे मिठाई. ना घेत आम्ही ही मिठाई. अहो, कळलं मला. हा म्हणाला ना नाही म्हणून. पण ही मिठाई विकत नाही देत आहे मी. मग आनंदापोटी फुकट वाटतोय. तुम्ही भले मुले दिसता म्हणून तुम्हाला देतोय. हा, कसला आनंद? अरे, आमचे महाराज एका मुलीमुळे संकटात ना वाचले. त्यांचा जीव वाचला. आता ते पूर्वीप्रमाणे लवकरच ठणठणीत होतील. इतका आनंद झालाय आज. घ्या मिठाई घ्या. इतके चांगले असतील तुमचे राजा? म्हणजे काय, प्रश्नच नाही. काही वर्षापूर्वी महाराज अरण्यात गेले होते. तेव्हा त्यांच्यावर कोणा पाप्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्या जखमेहून पलंगाला खिळून पडले होते. कित्येक उपचार केले, पण व्यर्थ. अखेर एका रानटी मुलीनं त्यांना नवीन जीवन दिलंय. तुझीच कृपा आहे ही. घ्या मिठाई घ्या आणि आमचे महाराज लवकरात लवकर पूर्ववत होतील अशी प्रार्थना करा. राज्याची बिघडलेली घडी आता पुन्हा सुरळीत होणार. मिठाई घ्या. तुम्हाला अजून भूक लागली असेल? चला या या. हे द्या.
हे घाबरवलंस ना मला. पण काय ग साऊ, कुठे हरवलीस? मी आल्याचं कळलंही नाही तुला? रानपुत्राची स्वप्न पडतात की काय दिवसा ढवळ्या? नाही नाही, असं काही नाहीये, पण त्यांनी मला मदत केली ना. आणि मला साधं त्याचं नावही ठाऊक नाही. तुला माहितीये, औषधीमुळे त्याच्यामुळेच ओळखता आली. नाहीतर काय झालं असतं या कल्पनेने धडधडतंय मला. साताचे प्राण केवळ त्याच्यामुळे वाचले. आणि मला साधा धन्यवादही देता नाही आलं तर. भेटवस्तू तर दूरची गोष्ट, तो औचित आला आणि गेलाही औचित. पण आपली भेटवस्तू तो घेऊन गेला. म्हणजे तुझं हृदय गेला की घेऊन? काहीतरी बोलू नको सुगत. मग हे काय? तुझी आठवण त्याच्या मनात राहावी म्हणून सज्जातून सोडलास ना रुमाल? पण विचारायला मिळालाच नाही. आता काय करणार? सुरंगी तू. अगं चाऊ चाऊ. कोण बोलीत हे नगरातील लोक वाईट? मस्त रे नगर हुंब आवडी. पण कोण असेल ती नक्की? चोर? मग राजाच्या प्राणासीन ती का तळमळत? ती तर म्हणे तातासाठी औषध हवं. राजा तिचा ताता? ना ना, म्हणजे ती राजकन्या? ना 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 ना, राजकन्या असेल तर साखळदंडात का? ना ना, चोरच ती. राजकन्या असेल तर त्या कुरकुंब्याबरोबर नाही येत. ती तर सेना घेऊन औषधी मुळीसाठी येत. पण काहीतरी गडबड नक्कीच. सत्तू सत्तू, कोणाच्या विचारात जीव हरपला तुझा ना? खाण्याची पण ना पाहिजे तू. त्या सुंदर मुलीची भूल पडली असेल त्याची. अरण्यपुत्र. ए ना ना, काही बाई ना बोला तुम्ही. तुमचे पोट तुंब होत तर जात आपण आपल्या घरी. असे कसे? तुझे डोळे सांगित. तीच भेटण्यासाठी तुझं मन अधीर. ना ना, ना ते तुंब ना म्हणीस, पण आम्ही कोण तुझे मैत्र. आम्ही बरोबर जाणीत तुझ्या जीवाची घालमेल. तिची एक तरी भेट होत ना, तेव्हा कुठेतरी जाऊ आपण सुखानी. अशी भेट तर ललाटावर हवी, तरच होती. काय बेत आहे? परत जायचंय रानात चोरून? तू गम क. म्हणजे मागच्या वेळेस तू चोर होत गेली होतीस, यावेळी त्या चोराला पकडायला म्हणून जाशील. खरंच जाऊया. म्हणजे मान्य आहे तुला की तू त्याच्या बोल बोल कर कबूल की तू त्याच्या प्रेमात पडली असते? नाही नाही, म्हणजे हो हो हो. पण तुला सावध राहायला हवं हा साऊ. म्हणजे तुला आवडलेला मुलगा कोण, कुठला, त्याच्यावर विश्वास ठेवणं योग्य आहे का? तो राजघराण्यातील संबंध जोडायला लायक आहे का? या सगळ्याची खबरदारी घ्यावी लागेल तुला. हा 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 हा, काय आजीबाईचं आव आणलंय? अगं नाही, आव नाही आणत आहे. खरंच मला निर्मला मावशीने सांगितलं हे सगळं. शेवटी तू राजकन्या आहेस, अनेक नियमांमध्ये बांधलेली आहेस. अगं राजघराण्याची काही एक रीत आहे. म्हणजे राजकन्येसाठी वर कसा निवडावा या बाबतीत. देशोदेशीचे
राजे, सरदार, व्यापारी यांच्याशी संबंध जोडले जातात आणि त्यातही त्यांचं शौर्य, चातुर्य, हुशारी हे सगळे गुण बघितले जातात आणि मगच पुढची बोलणी होतात. बरं हा मावशीबाई, पण या सगळ्याला अजून खूप अवकाश आहे. ते कळेलच लवकर. मी आपलं सगळं सांगून ठेवलं, म्हणजे तुझ्या मनात कोणी भरलंच तर तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असलेल्या बऱ्या. बघ बाई, मदतच करते. तर उपकारच झाले. हा चाललात कुठे? महत्वाचं राहिलंय. आता काय? जर तू निवडलेला वर राजपुत्र नसेल तर काय? तर आपल्या राज्याला पुत्र वारस नसल्यामुळे तुझा पतीच या राज्याचा भावी राजा असेल. काय? हो. तेव्हा तुझ्या निवडीवर या राज्याचं नशीबही अवलंबून आहे, हे लक्षात ठेव. दत्तू, तू रानाचा रक्षक, एका चोराची युक्तीने धरीस. आता याचा निवाडा तूच करीस. अगं, लक्ष कुठे आहे तुझं? मी काय काय सांगितलं ऐकलंस ना? की डोळ्यांसमोर दुसरंच काहीतरी दिसतंय. काय ग चिडवतेस? जसं काही आवडतच नाहीये तुला. राजपुत्र नाही, रानपुत्र भरलाय तुझ्या मनात. मुळीच नाही. तो गेला सुद्धा आणि पुन्हा भेटेल की नाही हेही माहित नाही. अरे चला, सनई चौघडे वाजवायला घ्या, हलवायांना कामाला लावा, राजवाडा सजवायला घ्या, गुड्या तोरणं उभारा, अख्ख्या नगरामध्ये मिठाई वाटा. काय 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 झालं काय एवढं? कुठली आनंदाची बातमी आणलीस दक्षबाहू? लवकर सांग, माझे कान अधीर झालेत. राज्याला नवा वारस, सावित्रीला नवरा आणि तुला जावाई मिळालाय. तुझं राज्य संपलं. आता सावित्रीचा होणारा नवरा या राज्याचा अधिकृत वारस असणार. डोकं ताळ्यावर आहे का तुझं? इथे साक्षात ही महाराणी उभी असताना कुठल्या वारसाच्या गोष्टी करतोस? पुन्हा फोड करून सांगतो हा तुला. सावित्रीचा होणारा नवरा या राज्याचा अधिकृत वारस असणार आहे. या घराण्याचा नियम आहे ना तो. आणि सावित्रीला कोणीतरी आवडलंय आणि तिला कोणीतरी आवडलंय म्हटल्यानंतर महाराज मागचा पुढचा विचार न करता त्याच्यासोबत तिचं लग्न लावून देणार आणि वाजत गाजत त्याला सिंहासनावर बसवणार. आणि मग महाराणी तुम्ही आणि तुमचे बंधू म्हणून आम्ही वनवासाला जाणार. चला चला, सवय करून घेऊया. दरबाच्या गादीवर झोपायची आणि कंदमुळ खायची. चला चला. मूर्ख आहेस का तू? सावित्रीचं लग्न झालं तर ती सासरी जाईल ना, जशी मी इथे आले. भ्रमात आहात तुम्ही महाराणी. या राज्याला पुत्र वारस नसेल ना तर जावाई राजा होतो, अशी या राजघराण्याची रीतच आहे. तेव्हा सगळ्या आशा आकांक्षाचा पालापाचोळा झालेला आहे. या मृगजळा मागे धावण्याऐवजी एखाद्या गरीब राजासोबत तुझं लग्न करून दिलं असतं ना तर बरं झालं असतं. गप्प बस. असं हातपाय गाळून नाही चालणार. आणि समोरचा मार्ग खुंटला असेल तर हातपाय गळणार नाही तर काय होणार? राजमाता त्या इतक्या सहजासहजी सावित्रीच्या मनासारखं होऊ नाही देणार. पण महाराज बरे झालेत आणि सावित्रीने वर शोधलाच असेल तेव्हा कोणाचं काहीच चालू शकणार नाही. आपण त्या वराला शोधून काढू आणि वाटेला लावू. मला सांग, तो कोण आहे, कसा दिसतो? तो कोण आणि कसा आहे हे माहित नाही. झालं, माहिती आणलीस, पण ती पण तुझ्यासारखीच अर्धवट. आता कुठे शोधणार आहे आपण, कशाच्या जोरावर? आणि नाही शोधलं तर तो काय स्वतःहून चालत येणार आहे आपल्याकडे?
भया आठवीत काय तुम्हासी? ती माया वाघीण, ती शिक्षा, औषधी पाण्याचे कुंड आणि सत्तूस वाचवीत ती राजकन्या. ह्या मुलाला मृत्यूदंडाचीच शिक्षा होईल. जर तो चोर असता तर जीवावर बेतण्याच्या भीतीने तो आलाच नसता देवळात. तो प्रामाणिक आहे म्हणूनच तर तो निर्भयपणे देवळात आला, असं नाही का वाटत तुम्हाला? हा राजकन्या. पण आपण तर राजवाड्यात गेलो होतो, पण ती राजकन्या नातेत. अरे मंद गोगल काय, राजकन्या राजवाड्यात नसेल ना कुठे असेल? ती राजवाड्यातच. पण तीच कैसी ओळखीत आपण? पण सत्तूस ओळखू येत. सत्तूने तिचा आणि तिने सत्तूचा प्राण वाचवला. ओळखू येतच. सत्तू चल, सरी आपण आताच जाऊ त्या राजवाड्यात आणि त्या दारावरल्या सैनिकास सांगू आम्हासी भेट हवी त्या राजकन्येशी. ती ओळखीत आपणास. ही राजकन्या, मी रानपुत्र, कशी भेट होत? नाना. ए पोरांनो, इकडे इकडे, आम्ही घालीत तुम्हासी साथ. या जरा टोपल्या उचलू लागा, लई जड आहे. म्हाताऱ्या माणसांना मदत करा. का अशीत काय त्या टोपलीत? तुम्हाला नाही मिळणार. मग आम्ही जात घरी. हे पकडू का तुम्ही? चला हात लावा. उद्या या टोपल्या घेऊन राजवाड्यात जायचंय आम्हाला. राजासाठी आणि राजकन्येसाठी उपहार आहे त्यात. याल तिथवर ह्या टोपल्या घेऊन राजवाड्यासीन सरी येत. अरे उचला की सरी. सरी का अशी यात एवढ्या जड उपहार? सत्तू ना जमीत आम्हास. ये तूच. एवढं सोपं तर असेल. चला उचला. कुरकुंबे, ललाटावरच्या रेषा एकमेकांना जोडलेल्या असल्या की एकमेकांकडे नेणाऱ्या वाटा आपोआप तयार होतात. तुझी आणि सावित्रीची भेट ही अटळ आहे सत्यवाना.